नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 1 वाटी साबुदाण्यापासून भरपूर असे पांढरे शुभ्र पापड बनवणार आहोत, तेही अगदी कमी वेळात आणि कोणतीही पूर्वतयारी न करता. हे पापड बनवण्यासाठी कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही आणि अगदी कमी मेहनतीमध्ये हे सर्व पापड बनवून तयार होतात आणि यासाठी वेळ देखील कमी लागतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता एका वाटीमध्ये हा 1 वाटी आपण साबुदाणा घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. आता हा साबुदाणा साईडला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच्या तिप्पट आपण पाणी घ्यायचं आहे. इथं 1 वाटी साबुदाण्यासाठी मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी गॅसवरती ठेवून उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस बंद करून पाणी आपण खाली उतरून ठेवायचं आहे. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण जो साबुदाणा धुवून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे. आता सर्व साबुदाणा या गरम पाण्यामध्ये मी घातलेला आहे. तो एकदा व्यवस्थित असा पाण्यामध्ये मोकळा करून घ्यायचा आहे आणि आता याच्यावरती झाकण झाकून साधारण 5 ते 6 तास आपण याच्यामध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत आपलं पूर्ण पाणी थंड देखील होतं आणि साबुदाणा आपला अगदी व्यवस्थित उकळत्या पाण्यामध्ये शिजतो. आता 6 तासानंतर आपला हा साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी पहिल्यापेक्षा दुप्पट फुललेला आहे. आता हा साबुदाणा चमच्याने थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा मोकळा करून घेतलं की हा साबुदाणा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने इथे माझा साबुदाणा सर्व मोकळा करून झालेला आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा साबुदाणा घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा मिक्सरचं झाकण झाकून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी जरा देखील पाण्याचा वापर केलेला नाही. अशा पद्धतीने याची आपली पेस्ट करून तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण ह्या साबुदाण्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही एका मी भांड्यामध्ये काढून घेते. आता याच पद्धतीने बाकीचा देखील जो साबुदाणा राहिलेला आहे त्याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे. जरा देखील पाण्याचा वापर न करता आपण ती पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे सर्व साबुदाण्याची पेस्ट करून तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपली थोडीशी घट्ट वाटते आणि साबुदाणा चिकट असल्यामुळे आपल्याला त्याचे पापड सहज पसरता येणार नाहीत. त्यामुळे आपण ही पेस्ट थोडीशी पातळ करून घ्यायची आहे. आता पातळ करत असताना आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे आणि तेही गरम पाण्याचा आपण वापर करायचा आहे. याच्यामध्ये थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर मी इथे एका वाटीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी इथे अर्धा चमचा पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून हे गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या पहिल्यापेक्षा पातळ थोडंसं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याचे पापड बनवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे फरशीवरतीच घरामध्ये प्लास्टिक शीट अंथरलेली आहे. आता त्याच्यावरती आपण पापड घालून घेणार आहे. आता या प्लास्टिक शीटवरती हे मिश्रण 1.5 चमचा घ्यायचं आहे. तुम्ही पळीने जर घालत असतात
तर 1 पळी मिश्रण पुरेसं होतं. इथे मी 1.5 चमचा मिश्रण घेतलेलं आहे आणि त्याचे अशा पद्धतीने पापड करून घेतलेले आहेत. हे जास्त पातळ पसरायचे नाहीत, कारण वाळल्यानंतर आपले पापड अगदी पातळ होतात. त्यामुळे हे जास्त पातळ असे पसरायचे नाहीत. तर याच पद्धतीने मी बाकीचे देखील सर्व पापड तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारे 1 वाटी साबुदाण्यापासून माझे इतके पापड तयार झालेले आहेत आणि अगदी 15 मिनिटांमध्ये हे पापड माझे घालून तयार झालेले आहेत. यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये हे आपले पापड तयार होतात. आता हे पापड मी 1 दिवस फॅनखाली आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर हे पाहू शकता, अगदी पांढरे शुभ्र काचासारखे आपले पापड तयार झालेले आहेत आणि एकदम पातळ देखील हे पापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये असे उपवासाचे साबुदाण्याचे पापड नक्की ट्राय करू शकता, कारण जास्त मेहनत लागत नाही आणि वेळही कमी लागतो. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हे पापड तुम्हाला तळून दाखवते. तर त्यासाठी मी गॅसवरती तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. आता त्या तेलामध्ये हे पापड आपण तळून घ्यायचे आहेत. पापड तळत असताना तेल सुरुवातीला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले पापड जास्त तेलकट होत नाहीत. तर हे पापड अगदी दुप्पट तिप्पट असे फुलले जातात आणि चवीला देखील एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतात. तर तोंडात टाकताच विरघळणारे हे आपले साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत.